आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुनर्गठनही झालेलं नाही आणि आज 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ झाल्यानंतर शेतकऱ्यांना वरचे पैसे भरायसाठी पैसे आहेत कुठे? त्यांना क्राफ्ट लोनही मिळालेला नाही कारण थकीत होते म्हणून. 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांनी पैसे न भरल्यामुळे ते यावर्षीचा हंगाम अडचणीत आला. पण हा निर्णय आज झाला, पण खात्यात पैसे कधी पडतील, त्याला किती कालावधी लागेल? जर तो खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे थकीत असल्यामुळे. सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही. गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्याची मागणी धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची भेटही ते घेणार आहे का? मी तर चंद्रपूरची दारूबंदी उठवली बाबा. जगात दारूबंदी सुरू आहे, आपला दारू सुरू आहे, देशात सुरू आहे. ज्या ज्या राज्यांनी दारू बंद केली त्या त्या राज्यांनी पुन्हा दारू सुरू केलेली आहे. आणि नाहीतर अवैध दारू, आता दारू बंदी असूनही पुण्यामध्ये आज इतक्या लोकांचा जीव गेला, ते आकडा दाबला जातोय ती बनावट दारू पिऊन. म्हणजे दारू सुरू असताना. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी व्यक्तींना मोहाची दारू काढून गाळप करून पिण्याचा अधिकार आहे. मग हे दारूबंदी कुणासाठी? कायदा जो काही आहे त्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे की आदिवासी बांधवांना मोहफुलापासून अर्क काढून पिण्याचा अधिकार आहे. मग दारूबंदी गैर आदिवासीसाठी आहे. आणि इंडस्ट्रियल एरिया वाढते आहे, सगळ्या गोष्टी वाढते आहेत. आणि दारूबंदीमुळे काही व्यसनमुक्त होतो काय? माणसाला अरे दूध घेण्यासाठी माणूस कधी दरवाजात जात नाही शेतकऱ्यांच्या. शेतकऱ्याला दूध विकायसाठी यावं लागतं, दारू प्यासाठी दुकानातच जातो. तर हे सगळं काही याच्यावर चर्चा बिर्चा होते ना, हे फालतूची चर्चा आहे. प्रगत देश, सगळ्या ठिकाणी लिकर पूर्णपणे मोकळीक आहे. आणि म्हणून धर्मराव बाबांच्या मागणीला माझं समर्थनच आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.